मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नंदिनी आणि पार्थच्या हळदीची तयारी सुरू असते। तेव्हा आता तेथे पूर्ण वाडा हा गजबजलेला असतो। सर्वांनी हळदीसाठी खूप छान असा लुक सिलेक्ट केलेला असतो। काव्या, आरू आणि त्याचबरोबर इतर घरातील सर्व मंडळी खूप छान दिसत असतात। त्यावेळी नंदिनी उठली का असं आजी आता विचारते। शारदा म्हणते, अगं नंदिनी, तिचं काही विचारूच नको, तीच उठवते सर्वांना लवकर। मग काव्या म्हणते, हो ना अगं आजी, रोज मुंबईला आमच्या लक्षात नसतं की कॉलेजला वगैरे जायचंय, परंतु नंदिनी ताई आम्हा सर्वांना रोज लवकर उठवते आणि स्वतः पटकन नाश्ता वगैरे सुद्धा करून घेते। त्याच वेळी आता आजी म्हणते, हो माझी नंदिनी आहेच गुणाची। काव्य म्हणते, मी पाहून येऊ का नंदिनी ताई तयार झाली की नाही? तेव्हा आता आजी म्हणतात, ठीक आहे। मग बकुळा म्हणते, तू राहू दे, मी जाते बाळा। त्यावेळी आता बकुळा लगेच नंदिनीकडे जायला निघते। ती तयार झाली की नाही हे पाहण्यासाठी जाते। त्याच वेळी दुसरीकडे विक्रम रूममध्ये जातो तर मानिनी तयार होत असते। मानिनीने खूप छान अशी हळदीसाठी पिवळ्या रंगाची साडी सिलेक्ट केलेली असते। तर आता मानिनीने सुंदर असा मेकअपसुद्धा त्यावर केलेला असतो। तेव्हा आता तिचं हे रूप पाहून आता विक्रम तिचे दोन्ही हातच पकडतो आणि म्हणतो की काय काय, अगं मानिनी, तू तर खूप सुंदर दिसती, अगदी सोनचाफ्याची कळी। त्यावेळी ती आता खूप गोड लाजते आणि म्हणते, काय हो, आपण काय ठरवलं होतं दोघांनी की आपण आपल्या मोठ्या मुलाचं लग्न आहे म्हणून एकत्र सगळे विधींसाठी थांबायचं, त्याचबरोबर अजिबात एकमेकांची साथ सोडायची नाही, सगळी कामं दोघांनी मिळून करायची। पण तुम्ही आल्यापासून मला दिसतच नाही आहात। अहो, इथे निदान आज कौतुक करण्यासाठी तरी तुम्ही उपस्थित आहात। तुम्हाला माहिती आहे का किती आठवण येते तुमची? त्यावेळी आता विक्रम म्हणतो, काय म्हणतेस काय? मग मानिनी लाजते। तेव्हा ती म्हणते, तुम्ही गावात जाता सारखे सारखे। तेव्हा आता गावामध्ये रीतीभातींचं खूप वेगळं असतं ग। म्हणजे दौलत मामा बोलत होतं ना, ते काही खोटं नाही। कारण इथे एखादा पाहुणा आल्यानंतर आदरातिथ्य करण्याची पद्धतच खूप वेगळी आहे। अगं, तुला माहीत नाही, पण जेव्हा आम्ही पत्रिका वाटायला जातो ना, लगेच ती एक घरातली बाई बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर लगेच अशी परात घेते, आपले पाय वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुते। मग घरात गेल्यानंतर साजूक तुपाचा शिरा म्हणू नको की पोहे म्हणू नको, काय काय खायला देतात ते। अगदी पाहुण्यांचं छानपैकी आदरातिथ्य करतात। अगं, या गावामध्ये ज्येष्ठ मंडळी सुद्धा भरपूर आहेत। मग ज्येष्ठ मंडळींना पत्रिका द्यायची, त्याचबरोबर प्रत्येकाचा आशीर्वाद घ्यायचा। अगं, कंबर दुखायला लागली ग पार वाकून वाकून, असं म्हणून तो मानिनीला सगळ्या गावच्या चालीरीती सांगत असतो। त्यानंतर तो म्हणतो, धनंजयने जरा घोळ घातला, धनंजय आणि फॅमिली असं नाव त्या पत्रिकेवर लिहिलं। मग एका आजोबांनी पाहिली ती पत्रिका आणि मग धनंजयला जरा बोलला की काय रे, तू आभाळातून पडला की काय? इकडे बापाचं नाव नाही लिहिलं, इकडे आज्याचं नाव नाही लिहिलं, असं काय काय बोलत होता? मग धनंजय म्हटला, झालं चुकून माझ्याकडून, माफी मागितली। मग ते आजोबा कसेबसे बिचारे धनंजयला आशीर्वाद द्यायला पुढे सरसावले। त्याच वेळी आता मानिनी हसते आणि म्हणते, अवघड असतं हो गावाकडचं। तर मानिनी म्हणते, आता ही सगळी माणसं येणार इकडे कुठे लग्नासाठी, तर आपल्याला सर्व रीतीभाती पाळाव्या लागतील। त्यावेळी आता धनंजय म्हणतो, हो ते तर करावंच लागणार। मग आता दौलत मामा बोलला होता ते काही वाईट नव्हतं आपल्याला, आपल्या शहराकडचं ना वेगळं असतं, गावाकडचं वेगळं असतं, असं आता विक्रम तिला सांगत असतो। त्याच वेळी आता मानिनी म्हणते, तुम्ही म्हणता की बाहेरचं मला खूप टेन्शन आहे, पण घरात काही कमी नाही, इथे किती काम करावं लागतं आणि किती रीतीभाती पाळाव्या लागतात। अहो, मी तुम्हाला म्हणाले नाही का, वसुताई आणि रम्या आली तेव्हाच असा सुराबेरा घेऊन आली। अहो, मला तर एवढी भीती वाटली होती ना, कारण ती रम्या कधी काय करेल ना तेच सांगता येत नाही। त्याचवेळी विक्रम म्हणतो की बरं ठीक आहे, आता झालं ना सगळं व्यवस्थित, तूच तर मला म्हणाली ना ग मानिनी की वसुताई आली, मला मिठी वगैरे मारली आणि रम्याने काय पार्थ व नंदिनीला केक वगैरे भरवलाय। आता तो सगळा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय, त्यामुळे नको टेन्शन घेऊ। अगं, आपल्या पार्थ आणि नंदिनीचं लग्न अगदी दृष्ट लागावं ना असंच होणार। त्यानंतर तो म्हणतो, हे सगळं राहू दे, नवऱ्याकडे ना तुझं लक्षच नाहीये। अगं, तूच गिफ्ट केलेला हा सदरा मी घातलाय, तरीही तू मला अजिबात कॉम्प्लिमेंट देत नाही। त्याचवेळी आता मानिनी म्हणते, तुम्ही ना अगदी राजबिंडे दिसताय, आता कुणाची नजर नको लागायला बाई, असं म्हणून
ती आता लगेच काजळाचा टिक्का इकडे विक्रमला लावते, तेव्हा विक्रम प्रेमानेच तिला जवळ घेतो. दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात. त्यानंतर आता त्या मंडपामध्ये पार्थ हा एंट्री करतो. तो आता पाटावर बसतो. तेथे आता मानिनी येते आणि अगोदर आपल्या लाडक्या लेकाचं औक्षण करते, कारण आता पार्थच्या आणि नंदिनीच्या हळदी सोहळ्याचा कार्यक्रम असतो. अगोदर पार्थला हळद लागणार असते आणि मग त्याची उष्टी हळद ही नंदिनीला लागणार असते. मानिनी अगोदर त्याचं औक्षण करते आणि मग त्यानंतर त्याला हळद लावते. पार्थ आता खूपच खुश असतो. त्याच्या चेहऱ्यावर लग्नाचं तेज हे दिसत असतं. त्यानंतर आता मंजू येते आणि पार्थला हळद लावते. त्यानंतर पिहूसुद्धा पुढे येते आणि पार्थला हळद लावते. त्यावेळी पार्थ हा खूपच खुश असतो. वसूसुद्धा पुढे येऊन आता पार्थच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. आपल्या लेकाचं कौतुक चाललेलं पाहून, त्याचबरोबर आता त्याचं लग्न होणार, त्याला हळद लागतीये हे पाहून आता मानिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत असतो. घरातील प्रत्येक जण आता खूपच खुश असतात. तेव्हा श्रेयासुद्धा पुढे येते आणि पार्थला हळद लावते. मात्र रम्याच्या चेहऱ्यावर आता कायमचेच 12 वाजलेले असतात. ती आता तयार झालेली असते खरी, परंतु आता वसू तिच्याजवळ येऊन थांबते आणि तिच्याकडे पाहतच राहते. रम्याची नजर फक्त पार्थवर असते. तर रम्याला आता सारखं सारखं आठवत असतं की नंदिनीला रात्री जी कॉफी दिली होती त्यामध्ये जास्तीचं जायफळ टाकलं होतं, त्यामुळे ती काही अजिबात उठणार नाही. ती हळदीसाठी तयार होणारच नाही, कारण ती गाढ झोपून असेल. तेव्हा मात्र आता रम्या ही गालातच हसते. त्यावेळी वसूला आता आश्चर्याचा धक्काच बसतो आणि मग ती विचारते, काय ग, काय झालं तुला हसायला? त्याचवेळी आता रम्या म्हणते की नवरी मुलगी ही हळदीसाठी आलीच नाही तर ही लोक काय करतील ग, असं म्हणून ती तिच्या आईला प्रश्न विचारते. तेव्हा वसूला आश्चर्याचा धक्काच बसतो की रम्या अशी काय बोलते. मग आता वसू विचारते, काय केलं काय तू पण? तेव्हा ती आता म्हणते की माझ्या जायफळाने काम केलं. तेव्हा म्हणजे नक्की केलं काय तू, असं आता पुन्हा वसू विचारते. तेव्हा मी तिला जायफळ घातलेली कॉफी प्यायला दिल्याचं आता रम्या म्हणते. त्यामुळे वसूला आता प्रचंड धक्का बसतो. मग पुढे आता रम्या म्हणते ती अगदी गाढ आणि शांत झोपली असेल आता. तर दुसरीकडे बकुळ आता नंदिनीच्या रूममध्ये जाते, तर नंदिनी अगदी गाढ झोपलेली असते. तेव्हा बकुळाला आता आश्चर्याचा धक्का बसतो. ती आता म्हणते, अगं नंदिनी उठ बाळा, उठ, अगं तुझी हळद आहे ना, उठ उठ. पण नंदिनी काही उठत नसते, कारण खरंच त्या कॉफीमध्ये जायफळ टाकल्यामुळे ती आता अगदी गाढच झोपलेली असते. इकडे आता वसू रम्याला रागातच विचारते, मला न विचारता हा प्रताप तुला कुणी करायला सांगितला होता? तेव्हा रम्या आता वसूकडे पाहतच राहते की मला साथ देण्याऐवजी आई त्या नंदिनीची बाजू घेते की काय. दुसरीकडे बकुळा आता नंदिनीला उठवून उठवून अक्षरशः थकते आणि म्हणते, ही मुलगी का उठत नाहीये, मला कळतच नाही बाबा. त्यावेळी ती जरा घाबरते. तर दुसरीकडे आता बकुळा म्हणते की नंदिनी उठ ना बाळा. त्यावेळी नंदिनी उठत नाही. मग आता बकुळा म्हणते, हळद आहे अगं तुझी हळद. तेव्हा नंदिनी आता उठते आणि म्हणते, काय झालं मामी? जरा तिचं डोकं जडच पडलेलं असतं. तेव्हा आता मामीला आता एकदम छान असं तयार झालेलं पाहून नंदिनीला देखील आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती आता लगेच शॉकमध्येच जाते आणि विचारते, मामी तू? तेव्हा किती वाजले किती, असं आता नंदिनी विचारते. मग आता मामी म्हणते, अगं 9 वाजले बाळा. त्यावेळी मामीला आता काय उत्तर द्यावं नंदिनीलाच कळत नाही. तेव्हा ती विचारते, अगं मामी माझ्यावर कुणी चिडलं तर नाही ना? एवढ्या उशिरापर्यंत मी कधीच झोपत नाही ग. बकुळा म्हणते, काही टेन्शन घेऊ नको, नवऱ्या मुलाची उष्टी हळद आता कधीही येईल, त्यामुळे तू जा बरं पटकन तयार हो. तेव्हा नंदिनी हो असं म्हणते. तयार होण्यासाठी पटकन आतमध्ये जाते. तर इकडे मानिनी आता सर्वांना म्हणते की सर्वांनी हळद लावा बरं का, कारण उष्टी हळद घेऊन जायची नवरी मुलीकडे. त्यानंतर आता रम्या ही वसूकडे पाहत म्हणते, पार्थची उष्टी हळद तर मलाच लागणार. तेव्हा वसू मात्र रम्याकडे पाहतच राहते, कारण तिचा वेडेपणा हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला असतो. त्यानंतर रम्या आता पुढे जाते आणि तेथून हळद घेऊन त्या हळदीकडे खूप वेळ पाहतच राहते. तेव्हा ती आता अगोदर पार्थला हळद लावते, तर
आता पार्थ हा तिच्याकडे हसत पाहत असतो. रम्या मात्र वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे आता पाहू लागते. पण पार्थला वाटतं की नाही, ही आता सुधारली आहे, कारण हिच्यामध्ये खूप बदल झाला. आता पार्थच्या गालाला हळद लावत असताना पटकनच ती ते हळदीचं जे पान असतं ना, ते पान बाजूला घेते आणि आपल्या हाताला पार्थची उष्टी हळद घेते. त्याच वेळी आता वसू हा सगळा प्रताप रम्याचा पाहत असते. आता पार्थला किंवा कुणालाही कळू न देता तिने हा प्रताप केलेला असतो. त्याच वेळी आता रम्या त्या हळदीकडे खूप वेळ पाहत लगेच तेथून जायला निघते. त्यानंतर रम्या जरा बाजूला जाऊन म्हणत असते की तुझी उष्टी हळद फक्त मला आणि मलाच लागायला हवी पार्थ. अरे तुला वाटत नसेल, परंतु यावर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे. फक्त माझा असं म्हणून ती उष्टी हळद स्वतःला लावून घेणार असते. तेवढ्यातच सावनी आता तेथे येते आणि लगेच रम्याचा हात पकडते. त्याच वेळी काय ग उतावळी नवरी, गुडघ्याला बाशिंग नाही तर गालाला हळद लावून तू लग्न करायला निघालीस? अगं जर स्वतःच हळद लावशील तर हळदीची मजा कशी येईल? त्याच वेळी आता सावनी दिदी असं म्हणून आता ती लगेच सावनीला मिठी मारते. त्यानंतर तू कशी आहेस असं रम्या विचारते. मग आता मी एकदम टकाटक, पण तुझं काय ग? अगं वसू मावशीकडनं ना मला सगळं काही कळत असतं. आता हे काय नवीन नखरे सुरू केले आहेत तू? अगं दिवसभर काय रडत बसतेस आणि स्वतःला काय त्रास करून घेत असतेस? नक्की चालले काय तुझं? असं म्हणून सावनी तिच्यावर भडकते आणि म्हणते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. अगं प्रेमामध्ये कधीही स्वतः जखमी व्हायचं नाही, समोरच्यावर नेहमी घाव घालायचा. तेव्हा आता रम्या विचारते त्याने काय होणार आहे? माझा पार्थ मला मिळेल का? माझं सुख मला मिळेल का? त्याच वेळी आता सावनी म्हणते अगं तुझं सुख तर तुझ्याच हातात आहे. अगं मला काय वाटतं माहीत आहे का? आपला आनंद, आपलं सुख हे आपल्याच हातात असतं, आपल्या मुठीत असतं. पण आपण काय करतो, समोरच्याच्या सुखामध्ये आपला आनंद शोधायला जातो आणि मग नेमका प्रॉब्लेम इथे सुरू होतो. अगं तुझं पार्थवर प्रेम आहे ना? त्यावेळी आता रम्या म्हणते हो आहे ऑब्विसली. सावनी तिला सल्ला देत म्हणते मग अजिबात लाचार व्हायचं नाही. अगं प्रेमाची भीक कशी मागतेस? असं भीक मागायची नसते, त्याला मिळव तू. तेव्हा सावनी दी कसं मिळवू असं आता रम्या विचारते. तेव्हा सावनी आता रागातच म्हणते की हे आता मी तुला सांगायला हवं का ग? मी सांगू तुला हे? असं म्हणून ती जरा चिडते आणि म्हणते की हे ना असं जरा छोट्या छोट्या गोष्टींवर आनंद मानणं ना सोडून दे, जरा मोठा विचार कर. अगं पार्थची आता ही उष्टी हळद तू लपून छपून स्वतःच्या गालाला लावणार आहेस का? अगं पण तिकडे वाजत गाजत आणि त्याचबरोबर सगळे आनंदात त्या नंदिनीला तिथे पार्थची उष्टी हळद लावणार आहेत. पण जर का ही उष्टी हळद नंदिनीपर्यंत पोहोचलीच नाही तर? त्याच वेळी आता सावनी म्हणते की कशी आहे माझी आयडिया? मग आता रम्या हसते आणि म्हणते सावनी ताई अगं पण हे शक्य आहे का? त्यावेळी का नाही शक्य? ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं असं आता सावनी म्हणते. त्याच नंतर आता ती म्हणू लागते जर चुकून धक्का लागून पार्थच्या उष्ट हळदीचा जो बाऊल आहे ना तो खाली पडला तर? त्यावेळी आता रम्या अजूनच हसते. आता तिला समजतं की नक्की पुढे काय करायचंय. तेव्हा तुला उष्टी हळद लागो ना लागो, परंतु त्या नंदिनीला पार्थची उष्टी हळद लागता कामाचं नाही असं रागातच सावनी म्हणते. त्याच वेळी रम्या म्हणते वाव किती छान आयडिया आहे ही, आणि मला कशी सुचली नाही अगोदर? तेव्हा सावनी म्हणते तुला ना सुचायला हवी होती. त्यासाठी एका ब्रेकअपची, मोडलेल्या लग्नाची आणि डिवोर्सची गरज नाहीये. बरं एनिवेज मी तुझ्या पाठीशी आहे, समजलं? त्यानंतर सावनीचं आता अगदी घारीसारखं बारीक लक्ष पार्थवर असतं आणि तेथे असणाऱ्या हालचालींवर. त्यानंतर तिला समजतं मानिनी ही उष्टी हळद घेऊन पुढे बाऊलमध्ये येते. तेव्हा ती त्याबद्दल रम्याला लगेच सांगते बघ पार्थची आई कशी उष्टी हळद घेऊन येते आहे, ऑल द बेस्ट असं म्हणून ती लगेच आता लपून बसते आणि रम्याला पुढचा कार्यक्रम करायला सांगते. तेव्हा आता मानिनी ही लगेच रम्या शेजारून उष्टी हळद घेऊन पास होते खरे, परंतु रम्या सावनीकडे पाहते. तेव्हा सावनी तिला इशारा करून मागे जायला सांगते. इकडे सावनी मात्र लपून छपून बसलेलीच असते की आता नक्की रम्या काय गडबड करते. ती आता गालातच हसते, कारण रम्याला माझ्यासारखंच मी करणार असा तिचा मनात हेतू असतो. त्यावेळी आता रम्या अगदी चोर पावलांनीच मानिनीच्या पाठीमागे जाऊ लागते.
इकडे आता काव्या समोरून येत असते, कारण ती सुद्धा आता नंदिनीच्या हळदीची तयारी करत असते. काव्या समोरून येत असल्यामुळे इकडे रम्याचं काही लक्ष नसतं. तर रम्या काय करते, मुद्दामच मानिनीला असा जोराचा मागून धक्का देते. तर मानिनीच्या हातात असणारी पारची जी उष्टी हळद असते तिचा बाऊलच पुढे जाऊन आता खाली पडणार असतो. तोच आता लगेच काव्या हातात झेलते आणि तिच्या अंगावर सुद्धा, तिच्या गालावर सुद्धा ती उष्टी हळद पडते. ती कशीबशी हळद आता खाली पडण्यापासून वाचते. तेव्हा सावनीला मात्र मोठा धक्काच बसतो. ती रागातच सगळ्यांकडे पाहू लागते. पुढे आता मानिनीला देखील मोठा शॉक बसलेला असतो की मला मागून कुणी धक्का दिला. तेव्हा ती काव्याकडे पाहतच राहते. तर इकडे रम्या आता काव्याकडे पाहतच राहते. त्यानंतर काव्या आणि मानिनी या दोघीही एकमेकींकडे पाहत असतात. कारण आता ज्या प्रकारे काव्याने तो बाऊल झेललेला असतो ना, त्यामुळे थोडी का होईना आता हळद त्यामध्ये राहिलेली असते. त्याचवेळी आता मानिनी म्हणते, थँक्यू काव्या, अगं तुझ्यामुळे ही हळद आज खाली पडण्यापासून वाचलीच. इकडे सावनीचा मात्र अगदी जळफळाटच होतो. त्यानंतर आता मानिनी ही रम्याकडे रागात पाहते आणि म्हणते, रम्या अगं लक्ष कुठे होतं तुझं? अगं हा बाऊल आता तिने पकडला म्हणून, नाहीतर सगळी सांडली नसती का हळद? त्याचवेळी रम्या म्हणते, सॉरी हा मामी, माझी साडी अडकली आणि तोल गेला, त्यामुळे हळद सांडली असेल. तेव्हा मानिनी जरा रागातच म्हणते, लक्ष दे ग रम्या, असा वेंधळेपणा नको ना करू प्लीज. त्यानंतर रम्याचा आता चेहराच पडतो. तेव्हा ती आता लगेच रागातच मानिनी आणि काव्याकडे पाहते. तर काव्या देखील आता आपल्या अंगाला लागलेल्या हळदीकडे पाहत असते. तिला वेगळंच जरा काहीतरी फील होतं, त्यामुळे ती आता खूपच नाराज होते. नंदिनी आता छानपैकी आवरून बाहेर आलेली असते. हळदीसाठी नंदिनी आता खूप छान अशी तयार झालेली असते. तर आता गुलाबाची कळी हे गाणं सर्वजण तेथे प्ले करतात. त्याचवेळी आता काव्या, आरू, त्यांच्या मैत्रिणी, नंदिनीच्या मैत्रिणी ह्या सगळ्याजणी त्या गाण्यावर डान्स करत असतात. त्यानंतर आरू आणि काव्या या दोघीही पुढे येतात. नंदिनीला अगदी लाजवत असतात, कारण आता त्या दोघीही ज्या प्रकारे नंदिनीची गंमत करत असतात आणि गाणं म्हणत असतात, गाण्यावर डान्स करत असतात, ते पाहून नंदिनी खूप गोड लाजत असते. त्याचवेळी आता शारदा आणि घरातील सर्वजण तेथे असतात. तर नंदिनीची नजर आता सारखी सारखी पार्थला शोधत असते, कारण तिला आता पार्थला पाहायचं असतं. काही वेळानंतर आता तेथे कुणीच नसतं. तेव्हा आता नंदिनीला असा भास होतो की पार्थ हा माझ्याजवळ आलाय आणि मला उष्टी हळद लावतोय. तेव्हा त्याने स्वतःच्या गालाची उष्टी हळद नंदिनीच्या गालाला सुद्धा लावलेली असते. आता नंदिनीला हळद लागणार म्हणून घरातील सर्वजण खूपच खुश असतात. तर नंदिनी आणि पार्थ हे दोघेही सर्वांना आता विसरून एकमेकांकडे खूप वेळ असे प्रेमाने पाहत राहतात. आता नंदिनी आणि पार्थ हे सर्वांना विसरून अगदी रोमॅन्टिकच झालेले असतात आणि एकमेकांमध्ये अगदी हरवून गेलेले असतात. पण आता हे सगळं काही नंदिनीचं स्वप्न असतं. तिला तसा भास होत असतो की पार्थ माझ्या शेजारीच इथे बसला आहे. त्यावेळी आता काव्या तेथे येते आणि नंदिनीला भानावर आणत विचारते, काय झालं? तेव्हा नंदिनी गोडच लाजते आणि तिच्याकडे पाहतच राहते. काही वेळानंतर काव्या आता तिचा हात पकडून तिला म्हणते की तू सुद्धा आता चल डान्स करायला. मग आता नंदिनी लगेच उठते आणि सर्वांबरोबर सामील होत हळदीच्या गाण्यावर डान्स करत असते. सर्वजण खूपच खुश झालेले असतात. तेव्हा शारदा, सुमन, त्याचबरोबर बकुळा आणि चिनू मिनू या सगळ्याजणी आता नंदिनी भोवती डान्स करत असतात. सर्वजणी खूपच खुश असतात. मानिनी सुद्धा आता तेथे आलेली असते आणि आरू बरोबर छान असा डान्स करत असते. काही वेळानंतर आता काव्या म्हणते की ही हळद अगोदर गालाची काढायला हवी. मग आता त्यानंतर ती लगेच तेथून जाते. तर आता डान्स झाल्यानंतर सर्वजणी आता नंदिनीचं मिळून गोड कौतुक करत असतात. तेव्हा नंदिनीला ते खूप छान वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये हे बघ तुला ऑलरेडी कशी हळद लागली असं आता जीवा विचारतो. त्याचवेळी आता ती म्हणते की अरे मला पार्थ दादा आहे ना तुझा, त्याची उष्टी हळद लागली. तेव्हा त्याला आता मोठा धक्काच बसतो. तो विचारतो कसं? मग आता ती सगळं सांगते. त्यानंतर रात्री आता काव्या म्हणते की मला ना रम्याचं इंटेन्शन काही चांगलं दिसत नाहीये. नंदिनी सुद्धा तेथे असते आणि ती शारदाला सुद्धा सांगत असते. मग आता नंदिनी म्हणते की नाही ग, असं नाहीये, ती तिच्या मनातलं सगळं मागे सोडून आलीये.
मग आता नंदिनी विचारते, ऐक ना, अगं जर तुझ्या एखाद्या मुलावर प्रेम आहे आणि त्याच्याशी तुझं लग्न नाही झालं, तर मग तू काय करणार आहेस? तू शांत राहशील का? त्याच वेळी आता काव्य म्हणते, माझं ज्या मुलावर प्रेम आहे, त्या मुलाबरोबर जर माझं लग्न झालं नाही ना, तर मी कधीही शांत राहू शकत नाही नंदिनी ताई. तेव्हा हे काव्याचं बोलणं ऐकून नंदिनीला मोठा धक्काच बसतो. पण माझं गट फिलिंग मला सांगते की रम्याकडे आपण ना जरा व्यवस्थितच लक्ष ठेवायला हवं, असं ती शारदा आणि नंदिनीला अगदी चांगल्या प्रकारेच सांगते. मग आता रम्या हे सगळं बाहेर उभी राहून ऐकत असते आणि तिला धक्काच बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.